नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आजची बातमी खरोखरच एक जॅकपॉट आहे. कारण कोणत्याही साध्यासुध्या विभागात नाही तर थेट मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक भरती निघाली आहे. मित्रांनो, एकूण 2331 जागांसाठी ही मेगा भरती होत आहे, ज्यामध्ये 7वी पासपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वांना नोकरीची संधी मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिपाई आणि लिपिक पदासाठी किती जागा आहेत, शिक्षणाची पात्रता काय आहे, शेवटची तारीख काय आहे आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या चॅनेलवर येणारी माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वात आधी आपण पाहूया की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. मित्रांनो, एकूण 5 प्रकारची पदे भरली जात आहेत. लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी 19 पदे आहेत. 2 लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी 56 पदे आहेत. 3 लिपिक क्लर्क. मित्रांनो, या पदासाठी सर्वात जास्त म्हणजेच 1332 पदे आहेत. ही खूप मोठी संधी आहे. 4 वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी 37 पदे. 5 शिपाई हमाल या पदासाठी सुद्धा तब्बल 887 पदे भरली जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण 2331 जागांसाठी ही भरती होत आहे. आता पाहूया की या पदांसाठी शिक्षणाची पात्रता काय आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे कृपया इथे लक्षपूर्वक ऐका. शक्य असल्यास स्क्रीनशॉट काढून मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. शिपाई हमाल पदासाठी उमेदवार फक्त 7वी पास असणे आवश्यक आहे. होय, फक्त 7वी पासवर ही नोकरी आहे. वाहन चालक ड्रायव्हर पदासाठी 10वी पास, हलके मोटार वाहन लायसन्स आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असला पाहिजे. लिपिक क्लर्क पदासाठी तुमची कोणतीही पदवी पूर्ण असली पाहिजे. सोबत इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असली पाहिजे आणि MSCIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लघुलेखक स्टेनोग्राफर पदासाठी तुम्ही पदवीधर असावे. तसेच शॉर्टहँड आणि टायपिंगची गती पदानुसार निर्धारित मानकापर्यंत असली पाहिजे. आता वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर 8 डिसेंबर 2025 या तारखेनुसार तुमचे वय मोजले जाईल. शिपाई आणि लिपिक पदासाठी वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. लघुलेखक आणि वाहन चालक पदासाठी वय 21 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्व मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. मित्रांनो, निवड झाल्यानंतर तुमचे नोकरीचे ठिकाण मुंबई मुख्यपीठ, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असू शकते, त्यामुळे तुम्ही तयार राहा. आता अर्ज शुल्काची गोष्ट करायची झाली तर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. शुल्क थोडे जास्त आहे, पण संधीसुद्धा खूप मोठी आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अर्ज कसा करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला 5 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे. माझा सल्ला आहे की 5 जानेवारीची वाट बघू नका, कारण शेवटच्या दिवशी साईट हँग होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अर्ज कुठे करायचा आहे, तर काळजी करू नका. या भरतीची अधिकृत जाहिरात, PDF आणि ऑनलाईन अर्जाची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचा आणि मग अर्ज करा. तसेच जर फॉर्म भरताना काही समस्या आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला घरबसल्या अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर संपर्क करा. तुम्हाला घरबसल्या फॉर्म भरून दिला जाईल. तर मित्रांनो, हायकोर्टात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. विशेषतः 7वी पास आणि पदवीधर उमेदवारांनी नक्की प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवीन सरकारी नोकरीची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.